इकडं आलं होतं त्या खालच्या बांधीला सपा रमदाडून दाखला ना, खाऊन दाखला ना, मोडून दाखला. 2-3 वेळा येतून सकाळी संध्याकाळी तर सकाळीच येऊन पडते. सकाळी येऊन पडते आहे समस्या. तरी शासनाला मी विनंती करतो. मित्रांनो, आम्ही आहो सळक गर्जुनी तालुक्यातील गोपाळटोली शिवरात मक्याची शेती. युवा शेतकरी मक्याची शेती करत असताना आपलं नुकसान डुकरांनी केलेलं धर्मदानी 24 भारत मीडिया धनंजय चव्हाण व श्रीबान ठलाल यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. एवढं हे नुकसान गोपाळटोली हे जे गाव आहे डव्याजवळ, त्यांनी पूर्ण आपली व्यथा सांगितली की धानाला पर्याय म्हणून अनेक कृषी अधिकारी सांगत होते की कमी पाण्यामध्ये जास्त पीक येणारं मका हा मका पीक या ठिकाणी युवा शेतकरी नोकऱ्या मिळत नाही म्हणून उत्तम शेती आणि आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न करीत असताना पण हातात काही लागत नसल्यामुळे या भागात जंगल आहेत आणि रानडुकरे बघत असतात. रानडुकरांमुळे एवढं नुकसान याचे केलेलं आहे. शेतकरी गोपाळटोली येथील गाव परिवार अनेक समस्याला धुंदेताना हे एवढं नुकसान झालं, परंतु अजून यांना नुकसान भरपाई रानडुकरामुळे मिळालेले नाही. अर्ज कसा करावा किंवा पाण्याचं नियोजन वेळ भेटत नसल्यामुळे सरकारने पर्यायी व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांनी सळक गर्जुनी तहसीलदार यांनी अशी व्यवस्था करण्यात यावी की मक्याचं नुकसान झालं तर तिथं डायरेक्ट 7-12 ज्या आहेत कागदपत्र हे कमी करावं. शेतात स्पॉटवर येऊन पाहणी करून पंचनामे करावे व नुकसान भरपाई देई व्यथा मांडताना येथील शेतकरी. आता बघा, एवढ्या शेतामध्ये बिबट असू शकतो, हिस्त्र प्राणी आपला जीव टाकून हे लोक मकाची शेती करतात आणि आतमध्ये डुकरांनी एवढं नुकसान केलेलं आहे. हे गोपाळटोली येथील डोंगरगाव इथलं हे भयानक विदारक 3 एकरामध्ये हे मक्याची शेती होती आणि यांचं 1 एकराचं नुकसान पूर्ण झालेलं आहे. आपलं हे वाढलेले हे रानडुकराचं नुकसान केलेलं हे छायाचित्रात दाखवत आहेत. डोंगरगाव येथील शेतकरी पटोले परिवार, कोरे परिवार. आता हे पण सुद्धा नुकसान झालेलं आहे. आता काय करावं? कमसे कम या 12 वाजे हे एक म्हातारी बाई रानडुकरांना पुन्हा बघा. हा पूर्ण हा विषय आहे का? अजी हो, मोपाशी टोला ग्रामपंचायत बौद्धनगर योजने हा एवढ्या उन्हामध्ये हे बिचारी मोपाशी तापाशी येऊन जेवण केल्या का तुम्ही? नाही जी, जेवण कर ह्या डुकराच्या पायी घराला द्यावालाच नाही भेट. मग म्हणजे राब अजी हो, सपा खाऊन दाखला, मोडून दाखला, सत्यानाश केला मक्याचा. आता शेतामध्ये हे शेतकरी आपसामध्ये चर्चा करताना उभं पीक. आता हा शेतकरी याचं ऐन मोक्यावर नुकसान त्या ठिकाणी उभा आहे, त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. काय करावं? शेतकरी कुठं दाद मागावी? हेच मक्याला पाणी द्यावं, लोड शेडिंगची समस्या, पाणी द्यावं की मोठीकडे राहावं की पंचनामाकरिता अर्ज दाखल करावं, तलाठ्याकडे जा, 7-12 नकाशे, नमुना 8 पंचनामा आणि पूर्ण फाईल अर्ज. गोंदिया जिल्ह्याचे DFO व लांबट गोंदिया या ठिकाणी चव्हाण टोटीवर प्रत्यक्ष पाहणी करावी अशी 24 भारत कडून निवेदन देण्यात येणार आहे. व त्यांना नुकसान भरपाई रानडुकरामुळे जे प्राणी आहेत, नीलघोडे असतील किंवा इतर शेतामध्ये रात्रीला येतात, हा भाग जंगलाने व्यापलेला आहे. तर जे जगताप मॅडम आहेत जिल्ह्याच्या DFO आणि अनेक अधिकारी किंवा तरुणी साहेब सळक गर्जुनी RFO यांना विनंती करेन की स्पॉटवर यावं व यांना नुकसान भरपाई द्यावी. मी धनंजय चव्हाण, 24 भारत व श्रीबान ठलाल मीडिया गोंदिया.